वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 27 पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर पहा प्रॅक्टिस सेट 27मध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, ज्यामध्ये तुम्हाला करायचं सिम्प्लिफाय म्हणून हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. आता यामध्ये करायचं काय, पहिली गोष्ट तर ते लक्षात ठेवा, जो काही बेस आहे, बेस आणि इंडेक्स आपण शिकलो. जसं मी जर a टू द पॉवर m लिहिलं तर यामध्ये जो बेस आहे तो काय आहे, बेस जो आहे तो किती आहे, 3 आहे. बेस जो आहे तो a आहे, a हा काय आहे, बेस आहे, आणि m जो आहे तो काय आहे, इंडेक्स आहे. काय आहे, इंडेक्स. तर अशाच प्रकारे जर यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल, पहा, आणि यांचा जर बेस सारखा असेल, कशाचा आहे, दोन नंबर्स आहेत ज्यांचा बेस हा सारखा आहे, पण त्याचे जे काही पॉवर आहेत ते डिफरंट आहेत. ठीक आहे. तर काय होईल, डिफरंट म्हणण्यापेक्षा आपण इथं व्हेरिएबलच कन्सिडर करू. जसं m आणि n आहे, त्याचे पॉवर सुद्धा काय आहेत, वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर काय होणार, बेस तोच राहील आणि जे काही याचे इंडेक्स आहेत, म्हणजे ज्याचे जे काही पॉवर्स आहेत, ठीक आहे, त्यांची होईल ऍडिशन. क्लिअर आहे काय. जर कोणत्याही क्वेश्चन मध्ये बेस जर सारखा असेल, कोणत्याही क्वेश्चन मध्ये बेस हा जर सारखा असेल आणि जर त्याचे पॉवर हे डिफरंट असतील, तर काय होणार, बेस तोच राहील आणि जे काही पॉवर्स आहेत त्यांची काय होणार, ऍडिशन होणार. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, 7 टू द पॉवर 4 मल्टिप्लाय बाय 7 टू द पॉवर 2. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, 7 चा पॉवर 4 मल्टिप्लाय बाय 7 चा पॉवर 2. यामध्ये बेस तर दोन्हीकडे सारखा आहे, बेस काय आहे, 7 आहे, तर बेस तोच राहील. ठीक आहे. आणि जे काही इंडेक्स आहे, ठीक आहे, त्याची काय होणार, ऍडिशन होणार. 4 + 2 म्हणजे 7 टू द पॉवर 6 हे तुमचं काय येणार आहे, आन्सर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, -11 टू द पॉवर 5 मल्टिप्लाय बाय -11 टू द पॉवर 2. आता इथे मायनस आल्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, मायनस येऊ प्लस येऊ त्याच्याशी आपल्याला तेवढं काही देणं घेणं नाही आहे. फक्त तुम्हाला जे रूल सांगत आहेत त्यामध्ये लक्ष द्या. बेस काय असला पाहिजे, सेम. ठीक आहे, बेस आता सेम आहे, -11च आहे. जो काही पॉवर आहे तो डिफरंट आहे. ठीक आहे, डिफरंट आहे. याच्यामध्ये काय होईल, या दोघांची जे काही पॉवर आहे त्यामध्ये काय होणार, ऍडिशन. म्हणजेच -11 टू द पॉवर 7 हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, 6/7 टू द पॉवर 3 मल्टिप्लाय बाय 6/7 टू द पॉवर 5. 6/7 टू द पॉवर 3 मल्टिप्लाय बाय 6/7 टू द पॉवर 5. म्हणजेच काय, बेस तोच राहील 6/7 आणि पॉवरची काय होणार, ऍडिशन. म्हणजेच फायनल आन्सर काय येईल, 6/7 टू द पॉवर 8. ठीक आहे. त्यानंतर हेच तुमचं इथं आन्सर दिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. याच प्रकारचे सगळे तुमचे काही क्वेश्चन जेवढे काही दिलेले आहेत ते अशाच प्रकारचे आहेत, सोप्या पद्धतीचे आहेत, काही असे अवघड असे नाही आहेत. याला लक्षपूर्वक करा. आणि हे स्कोरिंग चॅप्टर आहे. ठीक आहे. स्कोरिंग म्हणजे काय, कमीत कमी वेळात तयार होणारा चॅप्टर आहे आणि याला तुम्ही कमी वेळ देऊन जास्त मार्क्स सुद्धा मिळवू शकता पेपरामध्ये. ठीक आहे. त्यामुळे या चॅप्टरला विसरू नका आणि या चॅप्टरला आवर्जून लक्ष देऊन करा, जेणेकरून हा चॅप्टर सोपा आहे आणि जास्त मार्कासाठी येईल तुम्हाला. म्हणजे जेवढं काही कराल तुम्हाला बाकी चॅप्टर्स पेक्षा कमी वेळ लागेल याला तयार करण्यासाठी. तर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, -3/2 द पॉवर 5 मल्टिप्लाय बाय -3/2 द पॉवर 3. काय होणार, बेस तोच राहणार, -3/2 आणि जे काही पॉवर आहे त्याची काय होणार, ऍडिशन. म्हणजेच फायनल आन्सर काय येणार, -3/2 टू द पॉवर 8. जसं इथं आलेलं आहे. नेक्स्ट तुम्हाला दिला आहे, a टू द पॉवर 16 मल्टिप्लाय बाय a टू द पॉवर 7. म्हणजेच काय होणार, a जो काही बेस दिलेला आहे तो तसाच राहील आणि जे काही तुमचे
पॉवर दिली आहे त्यांची काय होणार ॲडिशन 16 + 7 = 23 म्हणजेच एचा पॉवर हा काय राहील 23. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे p/5 मध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने दिलं आहे p/5 टू दी पॉवर. जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला जे काही कोणताही जर बेस दिला तर त्याला घाबरण्याची गरज नाही. p/5 ते कन्फ्यूज करण्यासाठी थोडंफार दिलेलं आहे तुम्हाला आणि p/5 टू दी पॉवर 7 असा क्वेश्चन दिलेला आहे. यामध्ये काय दिलेलं आहे दोघांचाही बेस हा सारखाच आहे तर बेस काय राहील तोच राहील p/5 आणि जे काही तुमचे इंडेक्स आहेत त्यांचे काय होणार ॲडिशन 3 + 7 म्हणजेच p/5 टू दी पॉवर 10 हे तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. तर याच्यानंतर हा तुमचा शेवटचा क्वेश्चन होता. आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं काही समजलं असेल. तर हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथेच संपतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून समोर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच. थँक्यू सो मच.